चला आजचा व्हिडिओ पोलीस भरतीची बुक लिस्ट बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. कोणते कोणते इम्पॉर्टंट पुस्तक आहे तर त्याबद्दल. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलला. जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो, व्हिडिओ खूप कामाचा आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पोलीस भरतीची बुक लिस्ट सांगते त्याच्या अगोदर मी तुम्हाला काहीतरी सांगते ते ऐका. म्हणजे आता कसं झालंय, आधीच्या भरतीच्या वेळेस एवढं नव्हतं की एवढी कॉम्पिटिशन नव्हती किंवा पेपर पण एवढे टफ यायचे नाही. आता कसं झालंय, मुलांचा अभ्यास पण वाढलाय, पेपर पण खूप टफ येत आहे, त्याच्यामुळे भरतीमध्ये कॉम्पिटिशन पण खूप वाढली आहे आणि पेपरची पातळी आहे ना ती वर वर सरकत चालली आहे. म्हणजे पेपरची पातळी पण कठीण होत चालली आहे. त्याच्यामुळे अभ्यास करताना तुम्हाला कशाचा अभ्यास करायचा आहे तुम्हाला हे नेमकं माहिती पाहिजे, तरच पोलीस भरतीमध्ये काही ना काही होऊ शकते. नाहीतर वरच्यावर अभ्यास आता नाही राहिलेलं तसं. तर तुम्हाला पोलीस भरतीबद्दल सगळे बुक्स वगैरे सांगते आणि चला. तर पोलीस भरतीच्या पेपरला पॅटर्न असतो. पॅटर्न कसा असतो की आपला 25-25-25-25 मार्कांसाठी असतो. मराठी, बुद्धिमत्ता, गणित आणि GK GS एकत्र येतं. तर असं 25-25-25-25 म्हणजे 100 मार्कांचा आपला पोलीस भरतीचा पेपर असतो. हे तर तुम्हाला सगळ्यांना पण माहिती आहे कसं असतं. तर याचं डिवायजेशन होतं. जर तुम्ही एक नवीन सुरुवात करत असाल पोलीस भरतीची किंवा तुम्ही पेपर दिला आधी तुम्हाला माहिती आहे, तरी तुम्ही सुरुवात करताना आधी सगळे PYQ वाचा. PYQ वाचल्यानंतर तुम्हाला कसं एक कल्पना येईल की नाही या पॅटर्नचा म्हणजे टॉपिक आपल्याला कव्हर करायचा आहे किंवा या प्रकारचा प्रश्न येतो, म्हणजे आपल्याला हा टॉपिकवर जास्त लक्ष द्यायचं आहे. आणि मराठी, बुद्धिमत्ता, गणित या सगळ्या विषयावर तुम्ही लक्ष देऊ शकता. PYQ नंतर PYQ वाचा, त्याला समजून घ्या, त्याच्यानंतर तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. कसं तुम्हाला टॉपिक जर समजला ना तुम्हाला अभ्यास करायला पण सोपं जाईल आणि अभ्यासात उत्साह पण वाढेल. त्याच्यामुळे PYQ वाचा आणि PYQ वाचण्या अगोदर आपण अभ्यास करताना काय करतो, आधी सगळे टॉपिक कव्हर करतो आणि नंतर आखरीला PYQ वाचत असतो किंवा बघत असतो. पण तसं नाही करायचं. जर तुम्ही एक टॉपिक घेतला, आता एक व्याकरणचा जर एक हे घेतला म्हणजे नाम, विशेषण, सर्वनाम असं जर टॉपिक घेतला तर त्याची PYQ पण बघा आधी, काय कशावर प्रश्न विचारलाय. जर तुम्ही ते वाचलं तर तुमचं जास्त ध्यानात येईल. असा अभ्यास केला तर होऊ शकते पेपरमध्ये काही ना काही आपले मार्क्स खूप वाढतात असं. त्याच्यामुळे असा अभ्यास करा. चला विषयानुसार तुम्हाला पुस्तक सांगते. थोडीच पुस्तकं सांगते पण पूर्ण कामाची. मराठीसाठी जर तुम्हाला वापरायचं असेल तर मोरा वारंबेचं पुस्तक वापरा किंवा बाळासाहेब शिंदेचं, हे व्याकरणासाठी आपण वापरू शकतो. नंतरच विषय ते गणित. गणितासाठी बुक लिस्ट 25 मार्क एक नंतर गणितसाठी पंढरीनाथ राणे सरांचं किंवा सचिन ढवळे सरांचं पुस्तक, या दोघीतून एक पुस्तक तुम्ही कोणतंही वापरू शकता. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता. बुद्धिमत्तेचं जास्त आपण PYQ पण सोडवले तरी चालतात, पण बुद्धिमत्तेसाठी पुस्तक हवं असेल तर अनिल अंकलंगे सरांचं पुस्तक तुम्ही वापरू शकता. GK साठी वापरायचं म्हटलं तर तुम्ही वर्दीचा राजमार्ग हे पुस्तक पण वापरू शकता. त्याचं कसं ठोकळ्यासारखं आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या विषयाबद्दल माहिती दिली आहे, डिटेलमध्ये सगळं आहे. खोलून पण बघितलं तर सगळ्या विषयाचं स्पष्टीकरण वगैरे सगळं दिलं आहे. त्याच्यामुळे वर्दीचा राजमार्ग हे तुम्ही वापरू शकता. त्यात मराठी, GK GS चे सगळे विषय आहे. त्याच्यामुळे वर्दीचा राजमार्ग हे पुस्तक मी तुम्हाला रेफर करेल.
आता मेन विषय म्हणजे पांढरा घोडा आणि काळा घोडा या दोघांमध्ये फरक काय किंवा हे दोन पुस्तकच का सगळे रेफर करायला सांगताय, तर मी सांगते. पांढरा घोडा पुस्तक म्हणजेच प्रश्नसंचांचा पूर्ण पुस्तक आहे आणि काळा घोडा घेतला तर त्या टॉपिकच्या खाली त्याचे क्वेश्चन व त्याचं स्पष्टीकरण सगळं दिलं आहे. जर यांची सुरुवात नवीन असेल, त्याला काहीच पोलीस भरतीचं माहिती नसेल, तर त्यांच्यासाठी काळा घोडा हे पुस्तक तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये बेसिकपासून सगळे माहिती आहे. तुम्ही बेसिकपासून त्याचा सगळ्याचा अभ्यास करू शकता. एक टॉपिक वाचलं की त्याच्याच मागे लगेच प्रश्न, कारण लगेच प्रश्न वाचल्याने ते टॉपिक पण आपल्या लक्षात येते आणि कोणते कोणते प्रश्न आहे हे पण. जर नवीन सुरुवात करत असेल तर प्रश्नसंच आधी वाचा की आपल्याला कळेल. प्रश्नसंच वाचले तर आपल्याला कोणता प्रश्न येतो, कोणत्या टॉपिकवर जास्त प्रश्न येतो हे सुद्धा आपल्याला कळतं. त्याच्यामुळे पांढऱ्या घोड्यामध्ये प्रश्नसंच आहेत, पोलीस भरतीचे सगळे प्रश्नसंच त्याच्यामध्ये आहे आतापर्यंत झालेल्या पेपरचे. तर तुम्ही तो पेपर घेऊ प्रश्नसंच घेऊ शकता. आणि काळा घोडा याचंच नाव आधी होतं 44,000 पुस्तक, त्याच्यानंतर काय ग्रंथ भाग 1, 2 झालं. आता त्याच पुस्तकाचं नाव आहे काळा घोडा. म्हणजे मी दुसरं काहीतरी तुम्हाला नाही सांगत आहे की कुठून उचलून आणला आणि मी तुम्हाला सांगते, तसं काही नाही आहे. तर हे 2 ठोकळे तुम्ही वापरू शकता. नाही जमत असेल, पैशांचा प्रॉब्लेम असेल, दोघं तिघं मिळून पण घेतलं तरी चालते. पण प्रश्नसंच, आणि खरंच सांगते, तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न सोडवा, जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सॉल्व करा. कारण आताचा हा ग्राउंडचं तर होऊन जाते, पण पेपरमध्ये अडकण्यापेक्षा त्याचा अभ्यास केलेला बघा. रोजचे 40-50 प्रश्न सोडवा, प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करा, त्या गोल राऊंडचा अभ्यास करा, जी उत्तरपत्रिका असते ती राऊंड कशी करायची त्याचा. कारण काही जणांचं कसं असतं, पेपरमध्ये चांगले मार्क असतं, पण आपण घाई जी करतो ना पेपर सोडवताना, ती घाई बिलकुल करू नका. कारण आपल्याला करायचं 16 नंबरचं उत्तर गोल करायचं असतं तर आपण 17 नंबरचंच करून टाकतो, त्यातच मार्क जातात. माझ्या स्वतःच्या मैत्रिणींचे सुद्धा त्यातच मार्क गेले. म्हणून सांगते की अशी चूक तुम्ही सुद्धा करू नका. आणि या 2 प्रश्नसंच, या 2 पुस्तकांबद्दल तुम्हाला माहिती भेटलीच असेल आणि तुम्ही बाकीच्यांचं पण बघितलं असेल की हे 2 पुस्तकच रेफर करायला सांगताय. खरंच हेच करा, तुमचं होऊन जाईल पोलीस भरती. पोलीस भरती एवढी टफ नाही आहे, पण आता कसं झालं आहे, कॉम्पिटिशन वाढली आहे, त्याच्यामुळे पेपर पण टफ येतो. त्याच्यामुळे अभ्यास चांगला करा, अभ्यासाला जास्त टाईम द्या, ग्राउंड करा, सगळ्या दोघी गोष्टी मॅनेज करा, तुम्ही भरती नक्की होसाल. जे टॉपिक तुम्ही वाचलं त्या टॉपिकवर तुमचे प्रश्न सोडवलेच गेले पाहिजेत, त्याच्यासाठी काळा घोडा. कारण आता टॉपिक आहे, टॉपिकच्या खालीच 40-50 प्रश्न आहे, तर तुमचा अभ्यास होतोय ना, त्याच्यामुळे तुम्ही हे 2 पुस्तकं नक्की वापरा. आणि हो, आणखी काही तुम्हाला व्हिडिओ म्हणजे कशाचा पाहिजे असेल किंवा कशाबद्दल तुमची अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट नक्की करू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. आणि भेटूया नवीन अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. चालू घडामोडीचा अभ्यास करायचा असेल तर त्याच्यासाठी पण आपण रोज एक न्यूजपेपर वाचल्याच गेला पाहिजे. न्यूजपेपर वाचल्यानंतर त्याला हायलाईट करून एक छोटीशी नोटबुक करायची, त्यात ते प्रश्न लिहून घ्यायचे, म्हणजे जसं पेपर जवळ येईल ते. आणि हो, आपलं 6 महिन्या अगोदरच आपल्याला करंट अफेअर विचारलं जाते, त्या 6 महिन्यात काय घडतं हे पण बघू शकतो. आणि तसं नाही तर एक यूट्यूबला चॅनल आहे मराठी चालू घडामोडी असं काहीतरी आहे ते चॅनल, तसं सर्च करा. त्या चॅनल ते पण रोजचे 10-20 क्वेश्चन जर तुम्ही बघितले ना, तेवढे पण बस झाले. चला तर असेच व्हिडिओ बघत राहा.